डोक्याच्या प्रत्येक भागाचा व्यायाम झाला. डोक्याच्या प्रत्येक भागाचा म्हणजे आता झाला आहेच, पण बाकीचा व्यायाम कोणी करायचा. तर तो कपाळाचा सुद्धा झाला पाहिजे, बरेचचा पण व्यायाम झाला पाहिजे. प्रत्येक म्हणजे तुम्हाला एकही आकाशी नाही, ती सोडीच नाही आहे. आणि ह्या स्टेप हळूहळू करायच्या असतात. ह्या पूर्णपणे डायरेक्ट एकत्र कधीही करायच्या नाही. हे स्टेप छोटे छोटे असतात, हळूहळू करायचे असतात. सिंपल गोष्ट आहे. अगदी चारही बाजूला फिरवून प्रत्येकी स्टेपनं मारून तुमच्या आधी हेड फिट करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि टाइमपास नाही करायचा, हा महत्त्वाचा आहे. आवाजावरून कळतच असेल तुम्हाला, टाइमपास करणं म्हणजे खूप मोठं बनच नाही. कारण ते शिकायचं असेल तर मन लावून शिका, जिद्दीनं शिका. आणि हे हनुमंती मार्शल आर्ट हे असं तसं नाही आहे की मला 100% फिटनेस असेल तरच तुम्ही त्यात उतरा. तुमची जिद्द असेल, मेहनत असेल तरच तुम्ही त्यात उतरा. आता हा भाग झाल्यानंतर हा पाठीमागचा भाग आहे, जेणेकरून हा ब्रेनचा भाग असेल. तुम्हाला अरे ब्रेनला लागलं की मरतं हे होतं नाही, असं काही नाही बाबा ना. हळूहळू करायचं असतं. ब्रेनला लागलं म्हणजे आधी कितीतरी कवच आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मग तुमची स्टेप आहे त्याच्यामध्ये आहे. असं काही नाही की डायरेक्ट तुम्ही लागलं गेलं की गेलं, असं काय आहे. आणि तसं असतं मग मी पण मरलो असतो, बरोबर ना. प्रत्येक गोष्टी मी मरतो का नाही मरत ना. प्रॅक्टिस मेकअप टाकणे यालाच म्हणतात, सरावने परिपूर्ण बनतो. तुम्ही अगदी सेंटर पॉईंटला जरी मारत बसला, डायरेक्ट सुरुवातीला मारायला त्रास होणारच, लागणारच आहे, पेशूतही पडणार. आणि पण तो हळूहळू हळूहळू करण्याच्या त्याच्या स्टेपचं फॉलो केला तर हे असं होतच नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा. कराटे ही खूप हार्डवर्क केली. परंतु काय झालं की सेमी कॉन्टॅक्ट किंवा इतर कराट्यांच्या नादाला लागून रिस्क न घेतल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झाला. आज कराटे शून्य राहिले, कराटे राहिलेच नाही. आपण आता असे कराटे शिकवतो की जे 100% मार्शल आर्ट आहे, म्हणजे जे परिपूर्ण म्हणजे बघू कुमिते किंवा जे सेल्फ आर्मरमध्येच तुम्ही कराटे शिकणार. आहे ना मेंदूच मागला हा बघा आहे तर मी पण जाईल, तुम्ही मला घेऊन जायला पटकन कळत. हेच करत मी एकदम तुम्ही डायरेक्टली बर्फाच्या लादीचं डोक्याचं एकदम खात तुम्ही डोक्याला नाही फुटणार आहे. तुमचं काय फुटणार आहे तर बर्फाच्या लादी फुटणार आहे. हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे करणं गरजेचं आहे आणि हे केलं पाहिजे. प्रॅक्टिस निघून पण आणि दुसरी बाजू झाला पाहिजे. आता हे हळूहळू केलं, हे माझं पूर्ण ट्रेनिंगमध्ये झालेलं आहे, पूर्ण केलं मी. मग तुम्ही उद्या जरी करायला सुरुवात केली पण हे प्रकार येतच आहे. आणि जरी आता मी जरी आज केलं असलं, मी जरी फिट वाटलं असतो तुम्हाला, तर तसं नाही आहे. आता मी इथं मारल्यानंतर माझ्या शरीराला म्हणा, स्किनला म्हणा, खूप काही ना काही झालेलं असतं, आवडलं असतं, कपत असते. परंतु ती आपली स्किन काही तासाच्यात ते भरून काढते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता ते उद्या हे नाही करणार आहे आपण. आता हे कमीत कमी 4 दिवस आपल्याला रेस्ट देणार आहे. हे ट्रेनिंग करणार नाही आणि त्याच्यानंतर पुढचं ट्रेनिंग करणार आहे. 4 दिवसानंतर परत तुम्ही हे ट्रेनिंग केलं तर अर्थ नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे शास्त्रशुद्ध रीतीने जर तुम्ही ट्रेनिंग केलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळणार आहे, नक्कीच तुम्ही परिपूर्ण होणार आहे. आणि तुम्ही ते परिपूर्ण केलं पाहिजे. आणि ते परिपूर्ण व्हायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे आहे, मी तुम्हाला परिपूर्णच करतो, माझ्यापेक्षा पण जबरदस्त करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता तुम्ही माझ्याकडे बघा हसला कार्यक्रम नाही, परंतु जर शिकायचं असेल ना बरोबर तर खरं करणार मी तुम्हाला नक्की शिकतो. आणि मी त्याच्यासाठीच आहे. मी फक्त कराटेसाठी जगणार आहे. मी सगळं विसरू शकतो, सगळं सोडू शकतो, परंतु कराटे सोडू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा. गेली 14-15 वर्षापासून मी सलग ट्रेनिंग करतो, काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो, उभा राहतो, परत उभा राहतो. परंतु मी काही केलं तर कराटे सोडणार नाही आणि सोडायची पण नाही. मी मरते दम तर कराटे नाही सोडणार. जसे थक्क्यात म्हणतात ना की अगदी कराटे करताना लास्ट मारण्याचा स्टेप लावला तरी पण एक कथाच करून राहिला पण मरेल. हा सगळ्यात मोठी गोष्ट. 80 असो, 90 असो, 100 असो, त्याची काही दिली नाही. परंतु माझ्या त्या स्टेपला मी तो कथाच करूनच नाही. आणि हा खूप आवडीचं काम आहे माझं. कारण ते नसता भिनलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ना त्या कराटेबद्दल एक रिस्पेक्ट आणि इज्जत तयार झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं.